रामनवमी संदर्भात साईबाबा संस्थान व ग्रामस्थ यांच्यात जी बैठक झाली, या बैठकीचा मूळ उद्देश होता साईबाबा संस्थांनी रामनवमी उत्सवासाठी जो लागणारा निधी मंजूर करण्यासंदर्भात, तो आज ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय कार्यकारी अधिकारी गाडेकर साहेबांनी सगळ्या खर्चाला मंजुरी दिली। त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आज कार्यक्रमाचा लोगो अनावरण केला। इथून पुढे खऱ्या अर्थाने रामनवमी उत्सवास सुरुवात झाली। सगळ्यांनी आपले स्वतःचे मतभेद विसरून उद्यापासून रामनवमी साईबाबांनी हयातात चालू केले रामनवमी उत्सव हा आनंदात कसा साजरा होईल, सगळ्यांनी एकत्र येऊन जे ठरलेले कार्यक्रम 5 एप्रिलपासून ते 10 एप्रिलपर्यंत या कार्यक्रमाची पत्रिका थोड्याच दिवसामध्ये घरोघर पोच करू व सगळ्या शिर्डीकरांनी रामनवमी उत्सवात सहभागी व्हावे ही विनंती करतो। कार्यक्रम स्वागत कमिटी आहे, जे पालख्या आपल्या शिर्डीत पायी चालून येतात बऱ्याच लांबून, त्यांचं स्वागत करण्यासाठी एक कमिटी आहे। शिर्डीमध्ये ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी सारख्या नामांकित कुस्त्या ठेवल्या गेलेल्या आहेत। त्या कुस्त्याचे पहिलं बक्षीस आहे 2 लाख रुपये। बऱ्याचशा नामांकित कुस्त्या आहे, तमाशे आहे, एक नाटक आहे रायबा हेच का तुझं स्वराज्य, 2 लावण्या आहे। त्या कलाकार सगळे नामांकित कलाकार आहेत, त्यांचे नाव लवकरच जाहीर होतील। या व्यतिरिक्त छोटे छोटे कार्यक्रम असतात जे पाण्याला कावडले लोक जातात त्यांना त्यांचं स्वागत करणे असो, या सगळे कार्यक्रम 5 दिवस सातत्याने चालणार आहे। हा सगळा खर्च 25 लाख रुपयाच्या आसपास खर्च अपेक्षित आहे। सद्गुरू साईबाबांनी आपल्या हयातीपण सुरू केलेला श्री रामनवमी उत्सव, या उत्सवाला अतिशय आगळंवेगळं महत्त्व आहे आणि याच अनुषंगानं येणारा रामनवमी उत्सव अजून चांगल्या पद्धतीने साजरा करण्याच्या निमित्तानं आज श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी आणि शिर्डी ग्रामस्थ यांची या ठिकाणी संयुक्तिक बैठक झाली। कारण या उत्सवामध्ये सद्गुरू साईबाबांनीचा हा पवित्र उत्सव चांगल्या प्रकारे करण्यासंदर्भात अनेक प्रकारे चर्चा झाली। खऱ्या अर्थानं या उत्सवासाठी साईबाबा संस्थांचा जे सहभाग महत्त्वाचा असतो, शिर्डी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असतो, युवकांचा सहभाग महत्त्वाचा असतो। या अनुषंगाने अनेक विचारविनिमय झाला, नियोजन झालं आणि कार्यकारी अधिकारी साहेबांनी देखील अतिशय सकारात्मकरित्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण केल्या।